जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो। आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा। ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी देशात ओबीसी समाज रस्त्यावर उतरला असल्याचं चित्र सध्या दिसतंय। तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू आहे। तर ओबीसी समाज आपल्या राजकीय आरक्षणाची मागणी करतोय। काय नेमक्या ओबीसी समाजाच्या मागण्या आहेत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी। ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी आज नाशिकमध्ये काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे। खरं तर गेल्या 2-3 दिवसापूर्वीही या ठिकाणी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं। काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी आपल्यासोबत या ठिकाणी दिसू शकतात। काय सांगाल, खरं तर राजकीय आरक्षणाची मागणी आहे, काय नेमक्या मागण्या आहेत, कशा पद्धतीने आरक्षण मिळू शकतं? सुप्रीम कोर्टाने ओबीसींचं जे आरक्षण रद्द केलं आहे, तर ते आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ आम्ही आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातले काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलो आहेत। सुप्रीम कोर्टाने जरी ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केलेलं असेल तरी ओबीसींची जनगणना तत्कालीन फडणवीस सरकारने न केल्यामुळे हेतुपुरस्कर हे आरक्षण रद्द झालं आहे। आणि म्हणून ह्या मोदी सरकारचा, ह्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आणि तत्कालीन सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे। आणि ओबीसींचं आरक्षण परत त्यांना राजकीय आरक्षण मिळायला पाहिजे, ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे, हे आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही आग्रह आणि मागणी करतोय। खरं तर सरकारकडनं ही भूमिका आधीच बाजवायला पाहिजे होते। सरकार यासाठी सरकार वेळकाढूपणा करत आहे किंवा सरकार दुर्लक्ष करून ओबीसींचं आरक्षण जे ते रद्द केलं जात आहे। नाही, यामध्ये आत्ताचं जे सरकार आहे या सरकारनेच या आरक्षणाच्या बद्दल आवाज उठवलेला आहे। ओबीसीचं आरक्षण हे खऱ्या अर्थानं जनतेला मिळालं पाहिजे राजकीय आरक्षण त्याला, कारण छत्रपती शाहू महाराजांनी 125 वर्षापूर्वी अशा पद्धतीचे आरक्षण हे जे काही मागासलेला समाज आहे या समाजाला मुख्य प्रवाहात आला पाहिजे, यांना राजकीयदृष्ट्या सन्मान मिळाला पाहिजे, सामाजिकदृष्ट्या सन्मान मिळाला पाहिजे, ही धारणा छत्रपती शाहू महाराजांची होती। परंतु आत्ताचं जे भाजप सरकार केंद्रामध्ये राज्य करते हे मनुवादी सरकार आहे। हे या ठिकाणी यांना परत एकदा या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं राजेशाही सरकार आणण्याचा यांचा प्रयत्न सातत्यानं आहे। हुकुमशाही पद्धतीने काम नरेंद्र मोदी करता हे सगळ्या जे भारतातील जनतेला माहिती आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हळूहळू सर्व आरक्षण संपुष्टात आणायचं हा डाव भाजप सरकारचा आहे। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण 50% जास्त गेलं। ती याचिका भाजपच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कोर्टामध्ये केली। त्यावेळेस तत्कालीन सरकार जे देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, भाजप सरकार होतं, यांनी जी बाजू मांडायला पाहिजे होती ओबीसीचं आरक्षण फक्त नागपूर पुरतं तुम्ही त्या ठिकाणी केंद्रित ठेवा, परत तिथली जनगणना करून त्याच्याबद्दल निर्णय घ्या, परंतु सरसगट सर्व आरक्षण रद्द करण्याची भूमिका ही तत्कालीन राज्य सरकार देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। आणि हे देवेंद्र फडणवीसांचं पाप आहे की जे बीजेपीचं लोकांनी या ठिकाणी जे काही ओबीसीचं आरक्षण आहे हे रद्द करण्याची भूमिका ठेवलेली आहे। म्हणून आम्ही त्या सरकारचा निषेध करतो आणि ओबीसीचं आरक्षण हे परत मिळालं पाहिजे। या ठिकाणी केंद्राने, मोदी सरकारने पुढाकार घेऊन बीजेपी या ओबीसीची जनगणना ही केली पाहिजे, तेव्हा परत हे आरक्षण मिळू शकतं। म्हणून ओबीसीचं आरक्षण घालवणाऱ्या भाजप सरकारला आम्ही आव्हान देतो की आपण 2024च्या आत कुठल्याही परिस्थितीमध्ये जनगणना करून या जे काही ओबीसी समाज आहे याला आरक्षण आपण द्यावं, अन्यथा 2024 मध्ये जनता तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। ओबीसींचं आरक्षण रद्द करण्यामागे भारतीय जनता पार्टीचं देवेंद्र फडणवीस सरकार या ठिकाणी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे। माजी मंत्री शोभाताई बच्चा आहेत आपल्यासोबत। ताई, आपण मंत्री होतात, काय वाटतं आरक्षण रद्द झाल्यामुळे काय नुकसान होऊ शकते?
हे आरक्षण रद्द झाल्यामुळे निश्चितपणे राजकीय फार मोठं नुकसान होऊ शकतं. कारण समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार हे ओबीसींना 27% आरक्षण हे त्या ठिकाणी होतं. नागपूरच्या निवडणुकीमध्ये 50%च्या वरती आरक्षण गेल्यामुळे त्यातल्या BJPच्या कार्यकर्त्यांनी ती याचिका दाखल केली आणि त्याच्यामध्ये कोर्टामध्ये फडणवीस सरकारने त्या ठिकाणी व्यवस्थित योग्य बाजू न मांडल्यामुळे हे आरक्षण रद्द झालेलं आहे. खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे सर्वधर्म समभाव सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आहे आणि हे आरक्षण मिळवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले यांनी या ठिकाणी राज्यव्यापी हे आंदोलन ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी उभं करण्याचं आम्हाला सांगितलेलं आहे आणि निश्चितपणे हे आरक्षण ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू आणि त्यांना ते आरक्षण मिळवून देऊ. महिला आहात तुम्ही, प्रतिनिधित्व करता समाजाचं, काय सांगाल महिला म्हणून आरक्षणाचा महिलांना किती फायदा होतो? आज ज्या वेळेला काँग्रेस पक्षाचे राज्य होते त्यावेळेला महिलांना मान सन्मान मिळतच होता, पण आरक्षणाचा फायदा असा होता की ज्या ज्या ठिकाणी आरक्षण होतं ओबीसीचं त्या ठिकाणी महिलांना न्याय मिळत गेला. आज सुद्धा मी ओबीसी म्हणूनच त्या भागातून निवडून आलेले आणि महिलांसाठी हे आरक्षण हे फार महत्त्वाचं आहे. कारण जो छोटा समाज आहे, छोट्या गटातल्या ज्या महिला आहेत त्यांना आरक्षणामुळेच राजकारण येण्याची संधी आहे आणि हे आरक्षण हे मिळालंच पाहिजे. आरक्षण हे प्रत्येकाचा हक्क आहे. ज्या समाजात जो मनुष्य जन्माला येतो, जी महिला जन्माला येतो तिला त्या समाजाचा अभिमान असतो आणि त्या अभिमानामुळे तिला ते आरक्षण मिळतं आणि आरक्षणाच्या माध्यमातून ती समाजकार्य करू शकते. हे आरक्षण हे मिळलंच पाहिजे. हे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आरक्षण ओबीसी आरक्षण मिळवल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही, ते मिळूनच दाखवू. आपण बघितलं असेल की आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे, ते मिळालंच पाहिजे. खरं तर एकीकडे राज्यात मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मिळावं यासाठी मोर्चे केले जात आहेत, आंदोलन केलं जात आहे. आता दुसरीकडे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं यासाठी ओबीसी जे ते आता रस्त्यावरती उतरताना दिसून येत आहे. कॅमेरामन नितीन बोराडेसह खुशाल पाटील, जागर जनस्थान, नाशिक. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा भाजपच्या ओबीसी आघाडीच्या वतीनं धुळ्यातील 40गाव चौफुली येथे मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये 57% ओबीसी समाज आहे. या समाजातील अनेक समाज बांधवांना सर्वच राजकीय पक्षातून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राजकीय प्रवासातून समाजसेवा करण्याचा मान मिळत होता. पण न्यायालयानं ही बाब न्यायप्रविष्ट असताना महाविकास आघाडी सरकारनं न्यायालयापुढे योग्य माहिती दिली नाही आणि योग्य पद्धतीनं बाजू न मांडल्यानं न्यायालयानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्याचा निकाल दिला असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरेंनी केला. धुळे जिल्हा भाजपच्या ओबीसी आघाडीच्या वतीनं 40गाव चौफुली ते रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनस्थळी पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीनं हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 5 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदच्या सदस्यांचं आणि पंचायत समितीच्या सदस्यांचं जे ओबीसीच्या तिकिटावर निवडून आलेले होते, सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालाने त्यांचं आरक्षण रद्द केलं. अशा रीतीने ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण टिकवण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं आणि म्हणून या सरकारचा, आघाडी सरकारचा, बिघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता रोकोचा कार्यक्रम आहे आणि या आघाडी सरकारचा धिक्कार करत भारतीय जनता पक्षाचे धुळे महानगरातील सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनाला उपस्थित राहिलेले आहेत आणि आम्ही आघाडी सरकारचा निषेध करतो. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. ओबीसी समाजाचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पुनश्च कायम करावे या मागणीसाठी ओबीसी समाजाने पिंपळगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मांडलाय. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी समाजाच्या रद्द केलेल्या राजकीय आरक्षणामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय झालाय. या निर्णयामुळे ओबीसी समाज घटकामध्ये मोठी नाराजी आहे. याची दखल घेऊन शासनानं आरक्षण कायम ठेवण्यासाठी पावलं उचलावीत आणि ओबीसी समाजाला न्याय द्यावा
म्हणून शनिवारी ओबीसी समाजाचे नेते सुरेश खोडे, सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, परेश शाह, प्रशांत घोडके, दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आवारातच ठिय्या मांडण्यात आला। आज आपण सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचं जे राजकीय आरक्षण या ठिकाणी रद्द केलं त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्या आरक्षण पुन्हा पुनर्जीवित व्हावं या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज चक्काजाम आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज पिंपळामध्ये सुद्धा आपण हे आंदोलन त्या ठिकाणी केलं। या ओबीसी समाजाचं जे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्ट असेल, महाराष्ट्र शासन असेल त्यांच्या खऱ्या अर्थानं नाकर्तेपणामुळं हे आरक्षण त्या ठिकाणी संपुष्टात आलं, ते पुन्हा पुनर्जीवित व्हावं आणि या ओबीसी समाजाला खऱ्या अर्थानं न्याय मिळावा आणि मग ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या जवळपास 2.5 लाख जागा त्या ठिकाणी या ओबीसी समाजाच्या त्या या आरक्षण रद्द झाल्यामुळे धोक्यात आल्यात, त्या पुन्हा आरक्षण देऊन या ओबीसीच्या सर्व जागा पुन्हा द्याव्यात ही खऱ्या अर्थानं प्रमुख मागणी आज त्या ठिकाणी केलेली आहे आणि निश्चितपणानं सुप्रीम कोर्ट असेल, महाराष्ट्र शासन असेल हे सर्व भावना ओबीसी समाजाच्या लक्षात घेऊन निश्चितपणानं या संपूर्ण ओबीसी समाजाला न्याय देईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। यावेळी उपस्थित असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत। तर भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात राहाता शहरातील वीरभद्र चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय। ओबीसी आरक्षण टिकवण्यात आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात महाविकास आघाडी सरकारला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय। हे आंदोलन राहाता शहरातील वीरभद्र चौकात करण्यात आलंय। राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकारनं मराठा समाजाला कायद्याच्या आधारे आरक्षण मिळवून दिलं। मात्र सध्याच्या महाविकास आघाडी सरकारनं हे आरक्षण टिकवण्यात केलेल्या हलगर्जीपणामुळेच समाजाला आरक्षण गमवावं लागल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। आयोगाची स्थापना करायला पाहिजे होती, आयोगातून डाटा कलेक्शन व्हायला पाहिजे होतं, अशी कुठलीही कारवाई या सरकारकडून झाली नाही। त्याचा परिणाम काय झाला की राजकीय आरक्षण ओबीसी समाजाला दिलेलं रद्द झालं, महाराष्ट्राच्या इतिहासाची पहिली आणि म्हणून केवळ सरकारच्या हलगर्जीपणा, निष्काळजीपणा त्याला काढले। मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत देखील हाच हलगर्जीपणा झाला। इतकं गायकवाड आयोगाने इतकं चांगलं काम केलं होतं आणि सगळा डाटा हा डाटावर आधारितच राज्य सरकारने निर्णय केला। दिलेलं मराठा समाजाचं आरक्षण मान्य उच्च न्यायालयामध्ये टिकलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला काही स्थगिती मिळाली नाही। परंतु या सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी कागदपत्र सादर करायची वेळ आली, सरकारी पक्षाचे वकील सांगतात, रेकॉर्डवर आहे की राज्य सरकारकडून मराठी भाषांतर, मराठी दस्तावेज आहेत त्याचं इंग्रजी भाषांतर करून आम्हाला कागदपत्र मिळत नाही। मान्य सर्वोच्च न्यायालयाने रेकॉर्डवर सांगितलेलं आहे की 4 आठवड्यामध्ये किंवा 6 आठवड्यामध्ये सरकारने तात्काळ हा डाटा उपलब्ध करून द्यावा। सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहाता। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती पिंपळगाव बसवंत येथे उत्साहात साजरी करण्यात आली आहे। समाजातील शेतकरी, शोषित, पीडित, कष्टकरी जनतेला आपल्या कृतिशील उपक्रमातून नवी दिशा देणारे आणि पुरोगामी विचारांचे पुरस्कार देत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती पिंपळगाव बसवंत इथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। पिंपळगाव बसवंत शहरातील निफाड फाटा इथे मराठा विद्याप्रसारक समाजाचे माजी संचालक दिलीप मोरे, छत्रपती संभाजी महाराजांचे जवळच्या स्नेहींच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। राजर्षी शाहू महाराज आणि पिंपळगावचा विशेष स्नेह होता। 1920 मध्ये पिंपळगाव बसवंत येथील सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते कर्मवीर गणपत दादा मोरे यांना अन्यायकारक अटक झाल्यानंतर राजर्षी शाहू महाराज पिंपळगाव बसवंत इथे आले आणि कर्मवीर गणपतदादा मोरे यांची निर्दोष सुटका केली।
तेव्हापासून आजपर्यंत भोसले आणि मोरे घराण्याचा स्नेह आहे. म्हणूनच पिंपळगावकर यांच्या मनात राजर्षी शाहू महाराजांबद्दल नितांत श्रद्धा आहे. आज छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती आहे. त्यांना मी प्रथमतः वंदन करतो. या जयंतीच्या निमित्ताने आज मला एक मोरे परिवाराच्या वतीने असं सांगावंसं वाटतं की राजश्री शाहू महाराजांचे आणि मोरे परिवाराचे फार जुने ऋणानुबंध होते, जे 1905 साली या पिंपळगावचे आमचे आजोबा गणपतदादा मोरे यांचं आणि शाहू महाराजांचं खूप प्रेम होतं. ते सत्यशोधक चळवळीच्या या माध्यमातून D.R. भोसले म्हणून एक मोठे सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूरचे या भागामध्ये जेव्हा ते सत्यशोधक चळवळीचं काम करत होते, त्यांच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांची आणि गणपतदादा मोरेंची ओळख झाली आणि समाजामध्ये मोठं परिवर्तन घडवण्याचं मोठं शिवधनुष्य गणपतदादांनी जे उचलले होतं ते राजश्री शाहू महाराजांच्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा त्यांनी या D.R. भोसलेंच्या माध्यमातून गणपतदादांना खूप मदत केली. त्या कार्याची ओळख या छत्रपती शाहू महाराजांच्या आजही वंशज ठेवतात आणि म्हणून याचा आम्हाला अभिमान वाटतो. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत. तर मनमाडसह नांदगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच पाऊस पडल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केलंय. जून महिना संपत आलाय तरी मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यामध्ये पावसानं दडी मारली. मात्र आज सकाळपासून ढगाळलेलं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं. उष्णताही वाढली होती. नांदगाव शहरात सकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे, तर मनमाड शहरातही दुपारी पावसानं हजेरी लावली. पाऊस आल्यानं अनेकांनी समाधान व्यक्त केलंय, तर शेतकरी बांधवांना देखील या पावसाचा फायदा होणार आहे. पण शेतीसाठी अजून पाऊस गरजेचा आहे. पेरणीसाठी हा पाऊस पुरेसा असला तरी भविष्यात पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचं संकट येऊ नये यासाठी थोडी वाट बघून पेरणी करावी असं कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, नांदगाव. राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे 40 मध्येही पडसाद उमटले. 40 मध्येही भाजपच्या वतीनं रास्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. इतर मागासवर्ग प्रवर्गाचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यानं ओबीसी समाजावर मोठा अन्याय झालाय. आरक्षण वाचवण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलं असून 1 वर्षाच्या मुदतीत ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे आदेश असताना देखील या निष्क्रिय सरकारनं गंभीर दुर्लक्ष केल्यामुळे राजकीय दृष्ट्या मोठा अपघात ओबीसी समाजावर झालाय, अशी भावना भाजपानं व्यक्त केली आहे. सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी 40 भाजपाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनात पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व ओबीसी घटकातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी होते. यावेळेस 40 तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून 40 चक्काजाम आंदोलनात सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ओबीसी समाजाच्या संदर्भात ज्या सरकारने अक्षम्य असं दुर्लक्ष करून ओबीसी समाजावर जो अन्याय केला आहे, त्या अन्यायाच्या लढ्यासाठी भारतीय जनता पार्टी आज या आंदोलनात उतरली आहे. येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित भूमिका मांडून जर हे सरकार पुन्हा जर हे आरक्षण टिकवण्यासाठी अपयशी ठरलं तर पुढची भूमिका राज्याच्या नेतृत्वाकडनं जी येईल त्या पद्धतीने आम्ही आंदोलनासाठी रस्त्यावर उतरू. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, 40 तर अकोल्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळंबी बस थांब्यानजीक 3 वाहनांचा तिहेरी अपघात झालाय. यात 6 जण जखमी तर एकाचा जागीच मृत्यू झालाय. अकोल्याकडून मूर्तिजापूरकडे जाणारा आयशर ट्रक आणि विरुद्ध दिशेनं अकोल्याकडे जाणारा मालवाहू ट्रक या 2 वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात आयशर ट्रकचा चालक अनवर इब्राहिम शेख याचा जागीच मृत्यू झालाय, तर आयशर ट्रकच्या कॅबिनचाही चुराडा झालाय. या अपघातानंतर अकोल्याकडून मूर्तिजापूरकडे जाणारी ट्रॅव्हल्स गाडी 2 वाहनांच्या अपघातानंतर आयशर ट्रकला जाऊन पाठीमागून धडकली आहे. दरम्यान या ट्रॅव्हल्समधील 5 जण जखमी झालेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळावर बोरगाव म्हणजे पोलिसांनी
धाव घेत आयशरमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीस कॅबिनमधून बाहेर काढले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून जखमींना देखील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जागर जनस्थानसाठी संजय तायडे, अकोला. जळगावमध्ये भाजपा पक्षातर्फे आज मुंबई नागपूर नॅशनल हायवे क्रमांक 6 मुक्ताईनगर येथे स्थानिक स्वराज्य संस्थात ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द केल्यासंदर्भात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. भाजपा पक्षातर्फे आज मुंबई नागपूर नॅशनल हायवे क्रमांक 6 मुक्ताईनगर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या संदर्भात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सरकारनं ओबीसी समाजाची बाजू योग्य प्रकारे न्यायालयात मांडली नसल्यामुळे ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपुष्टात आले असल्याची टीका अशोक कांडेलकर यांनी केली आहे. ओबीसींच्या आरक्षणावर जो गदा आलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आणि सरकारच्या विरोधामध्ये आज आम्ही भारतीय जनता पक्ष मुक्ताईनगर मंडळाच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन करतो आहोत. हे चक्काजाम आंदोलन करण्याच्या आधी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आवाहन केल्याप्रमाणे आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रभर हे आंदोलन होत आहे. जिल्ह्यातील आमचे सर्व नेते, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, संघटनेतील पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. या आंदोलनामध्ये ओबीसींवर होणारा जो अन्याय आहे, नुकतंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हायकोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसींच्या ज्या राखीव जागा आहे त्या रद्द केलेल्या आहेत. की ओबीसींवर हा अन्याय जो होतोय तो दूर झाला पाहिजे आणि ओबीसींना त्यांच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते मिळालं पाहिजे. जागर जनस्थानसाठी सुमित बोदडे, जळगाव. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 21 तारखेपासून सुरू असलेला संप संघटनेतर्फे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत तब्बल 2 तास चाललेल्या ऑनलाईन मीटिंगनंतर परिचारिका संघटनेतर्फे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. धुळे शहरात असलेल्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात परिचारिका संघटनेच्या वतीनं गेल्या 5 दिवसापासून विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू होतं. पण या मागण्यांकडे शासनाचं सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर परिचारिका संघटनांतर्फे कामबंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य शासनानं या आंदोलनाची दखल घेत अमित देशमुख यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत पुढील 15 दिवसात परिचारिकांच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर परिचारिका संघटनेतर्फे सुरू असलेलं बेमुदत कामबंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. अतिशय गोड बातमी मला आपल्याला सांगायची आहे, ती म्हणजे की आम्ही मागील 5 दिवसापासून जे 12 प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करत होतो आणि आजपासून आमचा बेमुदत संप होता. आत्ताच 2 तासाआधी माननीय मंत्री महोदयांसोबत आमची मीटिंग झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला अमित देशमुख साहेबांसोबत मीटिंग झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला सुखद धक्का दिलेला आहे. मी असंच म्हणेल, त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहे आणि येत्या 15 दिवसामध्ये त्या सगळं मान्य अस्तित्वात येईल, ते मान्य होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे की आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून आमचा जे संप आहे तो माघार घेण्यात येत आहे. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. तर ओबीसी समाजाला आरक्षणापासून याच सरकारने ताटकळत ठेवत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खून केल्याची टीका दोंडाईचा नंदुरबार रस्त्यावरील सौरभ मंगल कार्यालय येथे घेतलेल्या शेतकरी तसंच कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी व्यक्त केली आहे. दोंडाईचा नंदुरबार रस्त्यावरील सौरभ मंगल कार्यालयात घेतलेल्या शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्यात सुरुवातीला कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेत रुग्णांची सेवा करणाऱ्या आशा वर्करांचा सत्कार करण्यात आलाय. तसंच 1971 मध्ये भारत पाकिस्तान लढाईत विजय मिळवून देणाऱ्या माजी सैनिक युसुफ खाटिक यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. त्यांनी आपल्याला मिळालेली सर्व शौर्य पदकं शासनाला परत केली. केंद्रातील भाजप मोदी सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे असं या मेळाव्यास मार्गदर्शन करताना आमदार नाना पटोले म्हणाले. आजपर्यंत त्यांनी एकही निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा घेतलेला नाहीये. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची त्यांनी रत्तीभरही चिंता केलेली नाहीये. तसंच देशात राबवलेला नोटाबंदी, जीएसटी, घरगुती गॅस वापरताना अनुदान मिळवण्यासाठी सर्वसामान्य जनतेला बँकेत उभं राहून खाते उघडणे यासह अनेक निर्णय जनतेच्या अहिताची आहेत. या अचानक आपल्या देशामध्ये आलेल्या कोरोनाने अनेक लोकांचा जीव गमावला, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले.
त्याच्यामध्ये आमच्या आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांनी आपली जीवाची पर्वा न करता या कोरोनामध्ये आपण लोकांनी काम केलं, म्हणून तुम्हाला कोरोना योद्धा हा पुरस्कार काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी दिला गेलेला आहे. मी या ठिकाणी काँग्रेसच्या तिरंग्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सन्मान करतो आणि ज्या आशा अपेक्षा आमच्या आशांची आहेत त्या आशा अपेक्षा निश्चितपणे, कारण की माणूस कर्माने मोठा हो, मागल्याने नाही. आज माझ्या आशा वर्कर असतील, आमच्या अंगणवाडी सेविका असतील, या लोकांना देतात आहे, मदत करतात. अशा या महामारीमध्ये आपण स्वतः हे कष्ट उचलत आहात आणि त्याच्यामुळे मी तुमचा भाऊ म्हणून प्रामाणिकपणे एवढंच सांगतो की तुम्हाला न्याय तुमचा भाऊच मिळवून देईल, एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो. याचा एक निर्णय आम्ही महाराष्ट्राला देशामध्ये आपण आणला, कारण की विरोधी पक्षाकडे येतात, त्या सत्तेवर चर्चा करणं, त्याच्यावर मतदान करणं ही अध्यक्षाची जबाबदारी असते, असा आपण प्रयास करत होतो. पण ओबीसी समाजाची जनगणना जातीनिहाय व्हावी असा पहिल्यांदा देशपातळीवरचा ठराव या तुमच्या पोरानं, तुमच्या भावाने, या नाना पटोलेने या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली आणि देशामध्ये याची सुरुवात झाली. कोरोनाच्या या काळामध्ये आपल्याला ती जनगणना करता आली नाही केंद्र सरकारला, असं आपण मान्य करू. पण जुन्या आकडे यांच्याजवळ आहे. सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला केंद्र सरकार आकडे देत नाही, ओबीसीची नेमकी संख्या किती आहे हे आम्हाला कळत नाही, आणि म्हणून अशा वेळेस ओबीसीचा आरक्षणाचा प्रश्न उद्भवत नाही. आणि म्हणून मागे सुप्रीम कोर्टानं ओबीसी समाजाचा राजकीय जे निर्णय घेतला तो राजकीय खून कोणी केला असेल तर तो भाजपने केला. फक्त तुमच्या धुळे किंवा नंदुरबार जिल्ह्याच्या 2-4 जिल्ह्याचं नुकसान झालं नाही, देशातल्या सगळ्या ओबीसी समाजाचं नुकसान. इथं श्यामचंद्र उभा आहे की इथं कोण होतं हा प्रश्न नाही आहे. आज आपल्या सगळ्यांना एकत्रित येऊन आपल्याला आता काँग्रेसच या देशामध्ये आपल्याला सगळ्यांना न्याय देऊ शकतो ही भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागणार आहे. मी आपल्याला माहितीसाठी जसं जागर जनस्थानसाठी अख्तर शहा, तोंडाईचा. तर अनिल देशमुखांच्या घरी ईडीने घातलेल्या छाप्याकडे राजकीय चष्म्यातून कोणी पाहू नये. सचिन वाझे प्रकरणात काही नवीन तथ्य आले असतील तर त्या अनुषंगाने हे होत असावे. तपास संस्थेला तिचे काम करू द्यायला हवे. विनाकारण यात कोणी राजकारण आणू नये अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. ईडीची चौकशी करून सरकार येऊ शकत नाही असं असतं तर काँग्रेसच्या काळात सुश्री मायावतीला खूप त्रास दिला आणि म्हणून त्यांचं सरकार आलं असं तर म्हणता येत नाही. म्हणून मला वाटतं की ईडीची चौकशी, CBIच्या चौकशीने काही सरकार येते असं कोणालाही मान्य नाही आणि असं कधीही होऊ शकत नाही. असं जर झालं असतं तर शरद पवार साहेबांची ईडी चौकशी झाली, माननीय नरेंद्र मोदींची CBI चौकशी झाली, अमित शहा साहेबांना जेलमध्ये टाकण्यात आलं. पण काय गुजरात सरकार गेलं का? काय पवार साहेब भाजपमध्ये आले? असं म्हणणं अयोग्य आहे. आणि कोणत्याही पक्षाचा नेता असेल तर तो घाबरट आहे असं म्हणणं हे तर अजून अयोग्य आहे. अशा 1000 चौकशा होऊ द्या, राष्ट्रवादीचा नेता भाजपमध्ये जाणार नाही, राष्ट्रवादीचे नेते घाबरट आहे, भित्रे आहे असं म्हणणं म्हणजे आपल्या पक्षाचा अपमान करणं आहे. कोणीही कोणत्याही चौकशीने घाबरून पुढे जात नाही. आणि जर तो निर्दोष असेल तर कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी काही सेकंदाकरता काही गोष्टी घडू शकतात, पण त्यांना त्रास होत नाही. म्हणून याकडे राजकीय चष्मेसून न बघता आपण एक तपास आहे, या तपासामध्ये जे काही पुढे आलं त्यावर तपास होतो आहे या दृष्टीने बघितलं पाहिजे. नाही, या चौकशीच्या संदर्भात राजकीय चष्म्यातून न बघता काही माहिती जर ईडीकडे उपलब्ध असेल, सचिन वाझे प्रकरणात त्यांनी बयानात काही तथ्य सांगितली असतील तर या तथ्याच्या आधारावर या ठिकाणी तपास यंत्रणा आपलं काम करतं. तपास यंत्रणेला आपलं काम करू दिलं पाहिजे आणि या संदर्भात कारण नसताना राजकारण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आणि हे राजकारण आहे असं सांगून त्यामध्ये लपण्याचाही प्रयत्न कोणी करू नये. तर जालन्यात गोदी पोलिसांनी तीर्थरूपी येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध कारवाई करत तब्बल 4 लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केलाय.
गोदी पोलिसांनी तत्परता दाखवत तीर्थपुरी इथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायिकाविरोधात कारवाई करत तब्बल 4 लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केलाय. तीर्थपुरी इथे परमेश्वर बिल्लोरे हा अवैध गुटख्याचा व्यवसाय करत असल्याची गुप्त माहिती गोदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास वेगवेगळे पथक तयार करून छापा टाकलाय. यावेळी परमेश्वर बिल्लारे याच्या घरी जवळपास 4 लाख रुपये किमतीचा आणि दीपक इंगळे आणि सतीश इंगळे या दोघांच्या पानटपरीवर प्रत्येकी 5,000 रुपये किमतीचा अवैध गुटखा साठा मिळून आला. गोदी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बल्लाळे यांनी दिली. आम्हाला गुटख्याच्या रेड करायच्या सूचना केल्या होत्या. कामाच्या ओघामध्ये कधी कधी काही गोष्टीचं दुर्लक्ष होऊन जातं, परंतु गुटख्याचं प्रमाण फार वाढल्यामुळे आम्ही माहितीगार नेमून काल तीर्थपुरीमध्ये 4.5 लाखाचा गुटखा पकडू शकलो. आमच्या वरिष्ठ LCBने सुद्धा आमच्या गोंदीमध्ये काल 3-3.5 लाखाचा गुटखा पकडला. त्यानंतर गोंदीमध्ये आम्ही काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा मोठा साठा पकडला होता अवैध विक्रीसाठीचा. तिथे आम्हाला फटाकेही भरपूर मिळाले. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पोलिसांच्या दैनंदिन कामामध्ये काम चालू असताना दुर्लक्षित होतात, परंतु समाजाने सुद्धा थोडंसं अवेअरनेस दाखवून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवायला पाहिजे. थोडा असा जर सपोर्ट मिळाला तर आपण या ॲक्टिव्हिटीज कुठेही चालू देणार नाही. त्या समाज विघातक आहे, शासनाने ज्यांच्यासाठी बंदी घातलेली आहे, समाजाचं नुकसान होते म्हणून, तशा ॲक्टिव्हिटीज आपण गोंदी पोलीस कधीही चालू देणार नाही. जागर जनस्थानसाठी गणेश जाधव, जालना. या बातमीसोबतच वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा जागर जनस्थान. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत.
त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कारडा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले, संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत.
एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. भारतीय जनता पक्षाच्या OBC सेलच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होऊ देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. सुप्रीम कोर्टानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ सर्व ओबीसी समाज एकवटलाय. भारतीय जनता पक्षाच्या OBC सेल आणि मनमाड भाजप मंडळच्या वतीनं इंदूर पुणे महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. सुमारे 15 मिनिटं हा महामार्ग रोखून धरण्यात आला होता. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत ओबीसींचं आरक्षण पुन्हा प्रदान केलं जात नाही तोपर्यंत राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असा इशारा भाजपच्या वतीनं देण्यात आला. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या आमच्या OBC नेत्या OBC हृदय सम्राट माननीय पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडल तसेच OBC मोर्चा मनमाड शहर यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही करत आहोत. कारण की राजकीयदृष्ट्या या सरकारने OBCंचं आरक्षण थांबवलेलं आहे. जोपर्यंत ह्या OBCंना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही या येणाऱ्या काळामध्ये होऊ देणार नाही. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. तर तोरणमाळ 7 पायरी घाट रस्त्याजवळ 15 फूट लांब अजगराने झडप घालून शेळीला फस्त केलंय. सातपुड्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळ 7 पायरी घाट रस्त्याजवळ सुरेश नानसिंग चौधरी स्वतःच्या मालकीच्या शेळ्या चरायला गेलेल्या असताना घाटात चरणाऱ्या शेळीवर 15 फूट लांब अजगरानं झडप टाकून शेळी फस्त केल्याची घटना घडली. यात शेळीचा मृत्यू झालाय. शेळीच्या विचित्र आवाजामुळे सुरेशाने जाऊन पाहिल्यानंतर चक्क अजगरानं शेळीला गुंडाळलेल्या अवस्थेत त्यांनी पाहिलं. सुमारे 1.5 ते 2 तास अजगर शेळीवर डाव मारत होता. तोरणमाळ वनक्षेत्रामध्ये आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली आहे. पण अजगराच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची ही घटना पहिलीच आहे. जंगल भागामध्ये पाळीव प्राणी चारण्यासाठी जात असताना घाबरून न जाता नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन तोरणमाळ वनक्षेत्रपाल सचिन खुनेंनी केलं. शेळी पालकाला शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत. मालेगावला मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. सुप्रीम कोर्टानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय. भारतीय जनता पक्ष ओबीसी सेलच्या वतीनं मालेगाव इथल्या मुंबई आग्रा महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी ओबीसींचे राज्य उपाध्यक्ष दीपक पवार आणि माजी मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध केलाय. माजी मंत्री रावल यांनी जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत समाज शांत बसणार नाही, त्याचबरोबर तीव्र स्वरूपात आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही दिलाय. हे पिढ्यानं पिढ्या मिळणारं आरक्षण आहे. हे नव्याने काही दिलं नाही. जे मिळणारं होतं ते मराठ्यांचं आरक्षण मिळालं नाही, पण जे ओबीसींना मिळत होतं ते सुद्धा गमावण्याची वेळ ही आली आहे. आज समाज शांत बसणार नाही. समाजाचे विविध घटक हे संतप्त आहे आणि जोपर्यंत आमचा हक्क जो आबाधित होता तो आबाधित राहणार नाही तोपर्यंत समाज व्यवस्था शांत बसणार नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध समाजाचे संघटना या एकत्रित येऊन हा लढा देण्यासाठी, वंचितांसाठी, ओबीसींसाठी, व्हीजेएनटीसाठी लढा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीची टीम ही मैदानात आली आहे. चक्का जाम संबंध महाराष्ट्रामध्ये केलं आहे आणि याच्या पुढे जोपर्यंत आमचा हक्क हा ओबीसी व्हीजेएनटीचा हक्क आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव. तर भारतीय जनता पक्ष तसेच ओबीसी सेलच्या वतीनं वीर बरसा मुंडा चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ सर्व ओबीसी समाज एकवटलाय. भारतीय जनता पक्ष, ओबीसी सेल आणि सुरगाणा भाजप मंडळाच्या वतीनं वीर बिरसा मुंडा चौक इथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुमारे 20 मिनिटं बिरसा मुंडा चौक रोखून धरण्यात आला होता. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जोपर्यंत ओबीसींचं आरक्षण दिलं जात नाही तोपर्यंत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात होऊ देणार नाही असा इशारा भाजपकडून या ठिकाणी देण्यात आला. जागर जनस्थानसाठी हुमेर शेख, सुरगाणा. तर वाशिममध्ये मंगरुळपीर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. ओबीसी समाजाला असलेल्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारचं अपयश उघड झालंय. आवश्यक असलेली पूर्तता न केल्यानं सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी समाजाचं आरक्षणही रद्द केलंय. यामुळे ओबीसी व मराठा समाजामध्ये तीव्र संताप असून सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मंगळूरपीर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात चक्काजाम आंदोलन केलंय. या आंदोलनात शेकडो भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यामुळे ट्रॅफिक जाम झाल्यानं परिस्थिती हाताळण्यासाठी यावेळेस पोलीस प्रशासनालाही कसरत करावी लागली आहे. काही कार्यकर्त्यांना तात्पुरती अटकही करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जनाधार असलेला ओबीसी समाज आणि त्याच ओबीसी समाजाला हे महाविकास आघाडी सरकार न्याय देऊ शकलं नाही, आरक्षण देऊ शकलं नाही आणि आरक्षण न दिल्यामुळे आता येणाऱ्या ज्या जुलै महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत, येणाऱ्या नगरपालिका आहेत नोव्हेंबरमध्ये, त्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुका नाही तर सर्व निवडणुकांमध्ये ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय होणार आहे. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, पदाधिकाऱ्यांच्या, नेत्यांच्या उपस्थितीत, नगरसेवक व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन संपन्न होत आहे. जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, वाशिम. या बातमीसोबतच वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा जागर जनस्थान. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत.
या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरिअंगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. C फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर C फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू.
आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. धुळ्यात केंद्रातील मोदी आणि माजी फडणवीस सरकार विरोधात काँग्रेसने धुळ्यात धरणे आंदोलन सुरू केलंय.
सुप्रीम कोर्टानं ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती, परंतु ती त्यांनी जाणीवपूर्वक दिली नाही. त्यामुळेच ओबीसी समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलंय. या सर्व गोष्टीला त्यावेळचे तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांचं सरकार व केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकारच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केलाय. आज एकीकडे भाजप सरकारच्या ओबीसी आघाडीच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं, तर दुसरीकडे ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भातच केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलंय. या धरणे आंदोलन दरम्यान धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की भाजपानं चक्काजाम आंदोलन हे एक नाटक असून भाजपचा खरा चेहरा हा जनतेसमोर आलाय. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित आणीबाणी सुरू केली आहे. मनमानी कारभार करून देशातील जनतेला विविध संकटात टाकण्याचं पाप हे केंद्र सरकार करतंय. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण रद्द होण्याचे पाप देखील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं केले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष व धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी यावेळेस केलाय. ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून इलेक्शन थांबवलं गेलं आणि त्यावेळी फक्त नागपूरचं नाही तर ह्या 6 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदा त्यावेळी त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या. आणि हे थांबवलं गेल्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत जेव्हा हा विषय गेला तेव्हा सुप्रीम कोर्टाने एक आदेश त्या ठिकाणी काढला होता की जर तुम्हाला हे ओबीसीचं आरक्षण निश्चित करून घ्यायचं असेल तर ओबीसीची जनगणना ही महाराष्ट्र सरकारने आणि केंद्राने करून त्या ठिकाणी पाठवली गेली. काय केलं मराठा समाजाबरोबर? मराठा समाजाचे लाखोचे मोर्चे निघाले आणि लाखोच्या मोर्चांना सुद्धा जेव्हा ह्या सरकारने तेव्हा भाजपानं सरकार सत्तेमध्ये असताना जेव्हा सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय गेला तेव्हा मराठा आरक्षणाची बाजू मांडण्याकरता जे महाराष्ट्र सरकारचे वकील कुंभकोणी साहेब त्या ठिकाणी होते त्या कुंभकोणी साहेबांनी मीडियाला सांगितलेलं आहे की मला फडणवीसांनी सांगितलं होतं की मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये तुम्ही भूमिका घ्या, मराठा आरक्षणाची बाजू कमकुवत करून टाका, हे फडणवीसांनी कुंभकोणींना सांगितलं. राजकीय नाही, शैक्षणिक, सामाजिक सर्व आरक्षण काढून घेण्याचं काम या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे याचा धिक्कार करण्याकरता आज फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेस पक्ष आता रस्त्यावरती उतरले. जागर जनस्थानसाठी नागेंद्र मोरे, धुळे. तर जालन्यात भाजपच्या वतीनं मटका फोड आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आलाय. जालन्यात भाजपाच्या वतीनं मटका फोड आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. जालना जिल्ह्यात भाजपाच्या वतीनं 5 ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलंय. यात मुख्य म्हणजे औरंगाबाद नांदेड हायवेवर जाम करीत वाटूर फाट्यावर चक्काजाम आंदोलन यावेळेस करण्यात आलं. यावेळेस माजी मंत्री तथा भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी संबळ वाजवून ठाकरे सरकारचा निषेध केलाय. त्याचबरोबर मटके फोडून ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. दरम्यान ओबीसींचं आरक्षण रद्द होणं हे ठाकरे सरकारचं पाप असून येणारं पावसाळी अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा यावेळेस बबनराव लोणीकर यांनी दिलाय. राज्यामध्ये ठाकरे सरकार आघाडी सरकारनं ओबीसीचं आरक्षण घालवलं. वारंवार सुप्रीम कोर्टानं सूचना केल्या, निवडणूक आयोगानं सूचना केल्या, मागासवर्ग आयोग नेमवा, मागासवर्ग आयोग नेमून डाटा तयार करा, ओबीसीचं आरक्षण कायम ठेवण्यासाठी काय करावं लागेल. दुर्दैवानं सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं, निवडणूक आयोगाला सांगावं लागलं, पण यांनी ऐकलं नाही. जागर जनस्थानसाठी गणेश जाधव, जालना. ओबीसी आरक्षण संदर्भात नंदुरबारमध्ये भाजपने चक्काजाम आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. न्यायालयाच्या निकालानंतर ओबीसींचं अनेक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आलंय. ओबीसींची बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज नंदुरबारमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. शहरातील धुळे चौफुलीवर हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं. आंदोलनात भाजपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. सरकार ओबीसींच्या संदर्भात योग्य भूमिका घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं आरक्षण कायम ठेवत नाही तोपर्यंत राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका घेऊ नये अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या महाविकास आघाडी सरकारच्या
नाकर्तेपणामुळे राज्याचं ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण या ठिकाणी कोर्टानं रद्दबातल केलं. वेळीच कोर्टामध्ये डाटा सबमिट न केल्यानं ही अवस्था आज या ठिकाणी ओबीसी समाजाची झाली. ओबीसीचं राजकीय आरक्षण असेल, इतर जे मूलभूत प्रश्न असतील ते सोडवा, अन्यथा तुम्हाला आम्ही फिरकू देणार नाही, हे देखील या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. ओबीसींना राजकीय आरक्षण आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा महाविकास आघाडी सरकारनं ते काढून लावलं आहे. त्याला ते जबाबदार आहे पूर्णतः. कारण ज्या वेळेस ओबीसींचं राजकीय आरक्षण होतं, एवढे वर्ष इथं आरक्षण होतं आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. भारतीय जनता पक्षातर्फे नंदुरबार येथे आम्ही ह्या सरकारचा महाविकास आघाडीचा धिक्कार करतो आणि त्यांनी लवकरात लवकर त्यांचं राजकीय आरक्षण ठेवावं, अन्यथा राज्यभर आम्ही सरकारच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही असं त्यांना आम्ही सूचित करतो. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. तर रद्द झालेले राजकीय ओबीसी आरक्षण पूर्ववत मिळावे या मागणीसाठी निफाड येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली निफाड पिंपळगाव रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केले. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना आता भाजपकडून निफाड येथे बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर निफाड पिंपळगाव रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन खासदार भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द झाल्याचा आरोप केलाय. आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचप्रमाणे भविष्यात राजकीय आरक्षणाप्रमाणे शैक्षणिक तसंच नोकरीमधील आरक्षण देखील रद्द होण्याची शक्यता व्यक्त करत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत असा लढा सुरू राहणार असल्याचे खासदार भारती पवार यांनी सांगितलंय. आज भारतीय जनता पक्षातर्फे पूर्ण राज्यभरामध्ये निदर्शनं करण्यात आहेत. आम्ही निषेध करत आहोत की राज्य सरकारने जेव्हापासून हे सत्तेत आले तेव्हापासून कुठल्याही समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असो हा नेहमीच यांनी चिघळवण्याचाच प्रयत्न केला आहे. आज दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की सन्माननीय सुप्रीम कोर्टाने ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द केलं, परंतु ते करत असताना 15 महिन्यांपासून राज्य सरकारने त्यांना वेळोवेळी काही डाटा पुरवायचा असेल, काही माहिती पुरवायची असेल, ते काम दुर्दैवाने झालं नाही आणि ओबीसी समाजाचं सामाजिक न्याय मंत्रालयाने हा डाटा पुरवावा, ही माहिती पुरवावी आणि तात्काळ राज्य सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि ओबीसी समाजाला न्याय मिळवून द्यावा. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. तर इकडे सुद्धा ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ तसंच मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी भाजपने रावेर येथे आज ब्राह्मणपूर अंकलेश्वर महामार्ग तासभर रोखून चक्काजाम आंदोलन केले. तत्काळ महाविकास आघाडीने आरक्षणावर निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे यांनी दिलाय. त्यावेळेला हायकोर्टात ठेवलं, त्यावेळेला कमजोर करून ठेवलं आणि त्या आरक्षण आपल्याला मिळालं नाहीये. त्याची याचिका पुन्हा त्यांनी कोर्टात दाखल करावी आणि मराठा समाजाला आणि ओबीसीला न्याय द्यावा यासाठी आजचा हा चक्काजाम आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीवरती जो महाविकास आघाडी अन्याय केला आहे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आरक्षण रद्द केलं आहे त्या आरक्षण रद्द ओबीसीला न्याय मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे आज चक्काजाम करण्यात आला. हे महाविकास आघाडी सरकार नसून हे बिघाडी सरकार आहे. ज्या सरकारने कोणतेही धोरणं, ध्येय आणि कोणतेही कामं मेरीस नेत नाही आहे, कोणत्याही कामामध्ये यांचे दम नाही आहेत. ह्या सरकारला त्वरित या ठिकाणी बरखास्त होऊन या ठिकाणी राष्ट्रवादी राजवट लावली पाहिजे अशी परिस्थिती या सरकारने निर्माण केलेली आहे. कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था नाही, लोक गुन्हेगारी वाढते आहे, अन्याय वाढत आहेत. या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण जे मराठा समाजाला मिळायला पाहिजे होतं ते आरक्षण त्यांनी फार कमजोरीनं सुप्रीम कोर्टात ठेवलं आणि त्या ठिकाणी नामंजूर झालं. या ठिकाणी अशी विनंती आहे की पुन्हा हे मराठा समाजाचं ज्या आरक्षणासंदर्भाने पुन्हा याचिका दाखल करावी आणि ओबीसीला आणि मराठा समाजाला या ठिकाणी न्याय द्यावा यासाठी आज भारतीय जनता पार्टीतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या महाविकास आघाडी सरकारचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठे जाऊ नका. आपण पात्र जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.